विचार आहे. कसं जिंकायचं हे सांगितलं गेलंय आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय. मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय आहे, काल मला संध्याकाळी रिव्हरफ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे, गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता, हा केवळ एका विभागाचा पूर नाहीये. काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले. पाऊस पडला, पूर आला, तसं मागे पानशेतचंही धरण फुटलं होतं. या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा पूर्ण देशात, मग वायनाड असेल, केदारनाथ असेल, बऱ्याच ठिकाणी पूर येतोय, भूस्खलन होतंय. आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून नाही चालणार. काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत, मी चुकत नाही म्हणत, गुन्हे घडतायत आपल्याकडनं, या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे. फासावरती नसलं तरी उलटं लटकवलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, पुणेकरांना खास करून, की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे. एक विकासाचं स्वप्न दाखवणं खूप चांगलं आहे, की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल, सायकल ट्रॅक होईल, हे बरोबर आहे. पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवा जरा. आणि मी फक्त 2 फोटो तुम्हाला दाखवणार आहे. हे घेऊन जा गोष्ट. हा पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा. मुंबईमध्ये जसं पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली, तरी देखील यावर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं. कारण मुंबईमध्ये चाललेली बेसुमार नियोजन शून्य मेट्रोची कामं, अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या पाण्यामध्ये, पिण्याच्या पाण्यात गटाराचं पाणी मिक्स होते, पोटाचे विकार होत आहेत. तसंच पुण्यामध्ये ही जी आपली मुळामुठ आहे, एकतर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल, पण व्यंकय्या नायडू आले होते आणि त्यांनी विचारलं नदीचं नाव काय. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की मुळामुठा. त्याला काही काय नावं आहेत, नावं कशी पाहिजे. काय व्यंकय्याचं नाव ठेवायचं नदीला, का मोदींचं नाव ठेवायचं मोदी नदी. सगळीकडे मोदी 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 चाललंय, पण त्यांनी सांगितल्यांची नावं बदला. नावं तर ते बदलूच शकत नाही, पण ते नद्यांचे प्रवाह बदला. एक या नदीच्या प्रवाहामध्ये नाईक बेट आहे, नाईक बेट पुणेकरांना आहे ना रे, हो की नाही. हे नाईक बेटाचा फोटो आहे, भर टाकण्यापूर्वीचा, तुम्हाला लांबून दिसणार नाही आहे. दोन्ही बाजूनी त्या नदीचा प्रवाह जातोय. आणि हे हा पुढचा जो फोटो आहे, तो फोटो मी दाखवतो, त्याच नाईक बेटाचा आहे, पण एका बाजूनी पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवाह बंद करून टाकला. मग नदी काय करणार, घुसणार नाही इकडे तिकडे. पण या लोकांचं काय जात नाही. का जिंकायचंय मला पुणे वाचवायचंय. मला पुण्याचा विकास, ज्याला शाश्वत विकास म्हणतोय, तो करून दाखवायचा आहे. आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती, कारण बसले होते इथले सुभेदार. म्हटलं ठीक आहे, तुम्ही चांग भलं करत असाल पुण्याचं तर करा. आणि आपल्या सत्तेच्या काळात ज्या गोष्टीला आपण स्टे दिला होता, आपली सत्ता, आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर पुन्हा जोमाने तिकडे लाखो ट्रक, ते सगळे डेब्री, राडा रोडा सगळे टाकून तो नदीचा प्रवाह बंद करून टाकला आणि पाणी माझ्या पुणेकरांच्या घरामध्ये घुसायला लागलं. याला विकास म्हणायचा? हा विकास नाही, हा विकार आहे. होय, भाजपला झालेला पैशाचा विकार आहे हा. आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आपण जे उतरलो ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले. तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. हे बेट कोणाचं आहे, तिकडे भराव कोण टाकतंय?
माझ्या माहितीप्रमाणे संजय, आत्ता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा, गळते राम मंदिर, तसंच नवीन संसद भवनही गळते. हे जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. आहे गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे. मग कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, मग काय पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगते, जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. तुमचा हिशोब चुकता करू. अरे 14 महिन्यामध्ये अजून 1 वर्ष झाले नाही नवीन संसद भवन उघडून. 1 वर्ष झालं असेल जेमतेम. किती वर्ष झाली? 1 वर्ष. मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत, 60 साल में क्या किया, 70 साल में क्या किया. अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते, त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मागा. 70 साल में क्या किया. तुमचं सगळंच गळतंय. नाही म्हणजे जे बांधलंय ते मी बोलतोय. काय शब्द अर्थाचा अनर्थ करू नका, बाकी कुठे मी काही पाहिलेलं नाही. पण संसद भवन गळते, राम मंदिर गळते, पेपर लीक होत आहेत, सगळं गळती सरकार. याला म्हणायचं नाही तर दुसरं कोणतं आहे? हे गळती सरकार आहे. आणि पुणेकरांना सुद्धा मी विचारतोय की गेल्या 10 वर्षापूर्वी जे काही पुणे होतं आणि ज्या एका विश्वासाने, तेव्हा आमचं सुद्धा पाप आहे, आम्ही सुद्धा यांना पाठिंबा दिला होता, हिंदुत्वाच्या वेडापायी दिला होता. मग 10 वर्षापूर्वीचं पुणे अधिक चांगलं होतं की हे सगळं बट्ट्याबोळ झालेलं पुणे अधिक तुम्हाला चांगलं वाटते? ह्याचं उत्तर द्या. आणि मग तू तरी राहशील तर मी तरी राहीन, होऊन जाऊ दे, काही असेल. आता काय तुम्ही काय बोललात? खड्ड्याचं पुणे झाले. सगळीकडेच खड्डे, मुंबईत सुद्धा खड्डे. म्हणजे जे छाती ठोकपणाने सांगत होते आमचे नितीन गडकरी की असे रस्ते मी बनवेन की 200 वर्षामध्ये खड्डेच पडणार नाही, अजूनही मुंबई गोवा रस्ता होत नाहीये. कोकणामध्ये जा, अजून गचके खातच जावं लागतं. गणपती बाप्पा चाकरमानी दरवर्षी तो सीझन आला की सगळे नाटकं होतात, सगळे राजकारणी जातात खड्डे बघायला. मग हे सगळे खड्डे जे आहेत त्याचा एक चांगला फोटो तयार करा आणि एक खड्डा पुरुष म्हणून पुरस्कार द्या त्यांना. खड्डा पुरुष, जसं युग पुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण? हे आमचे टरबूज. जाऊ द्या, कुठेही खड्ड्यात घाला त्याला. गेल्या काही दिवसापूर्वी मला वाटतं ह्याच सभागृहात एक कार्यक्रम झाला असेल बहुतेक ना, झाला होता की नव्हता? कोणाचा? बालेवाडीला झाला होता. म्हणजे इतिहासामध्ये जर का आपण डोकावलं तर शाहिस्ते खान जरा तरी हुशार होता, त्याचं बोटावरती निभावलं. 3 बोटं इकडे पुण्यातच कापली गेली होती, पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. नको रे बाबा, बोटावरती निभावलंय. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतला असता तरी परत आले नसते. पण हे परत आले कशासाठी आले? महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कोणाकोणाच्या अंगावर कुठे कुठे कसे उठले ते वळ बघायला आले होते. अरे तुझ्या कुठे उठला, माझ्या कुठे उठला? आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते? अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली, तो पण शहाच होता, तो अहमद शाह होता. हे अमित शाह आहेत. अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवतोय. अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमची, तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का? आम्ही हिंदुत्व सोडू? कशासाठी सोडू? केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो, तुम्ही नालायकपणाने केलं. जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करने वाला हिंदू नाही हो सकता, तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती आमच्याशी केलेला आहात.
आणि शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही. मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात? आणि तुम्ही जे काय करता सत्ता स्थापनेसाठी अगदी तुमचे पूर्वज जरी काढले 1940 सालापासून श्यामाप्रसाद मुखर्जी, मी नाशिकच्या शिबिरात सुद्धा बोललो होतो. मुस्लिम लीगने तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली होती. त्या मुस्लिम लीग बरोबर मांडीला मांडी लावून बंगालमध्ये सरकारमध्ये स्थापन होणारे यांचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी, मेहबूबा मुफ्ती मोहम्मद बरोबर ती सरकारमध्ये सामील होणारी ही भाजपा. आज सुद्धा चंद्रबाबू नायडू हा काही हिंदुत्ववादी माणूस आहे? नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणूस आहेत? पण त्यांनी मुस्लिम काय म्हटलेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करून आम्ही आमचं सांगतोय, आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय. अरे पहिलं तू कसं आहे अमित शहा ते तरी सांगा ना आम्हाला. एकदा मोदी आम्हाला सांगतात की त्यांचं बालपण हे मुस्लिम कुटुंबियांच्या सोबत गेलेलं आहे. ईदच्या वेळेला ते ताजिया खालनं पण जायचे. ईदच्या दिवशी त्यांच्या घरचं जेवण मोदीजींच्या घरी यायचं. मग हे जर तुमचं हिंदुत्व किंवा तुमची धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आता आदित्यनाथनी जे काय लावलं होतं ते कोर्टाने हाणून पाडलं. कावड यात्रा जी वर्षानुवर्ष चालले, त्या मार्गावरती जेवढी दुकानं आहेत त्या दुकानदारांच्या मालकांची नावं त्याच्यावर